नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. नगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि विशेष करून नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे बीड मधील 6 नगरपालिकेवर केंद्रबिंदू होतं. कारण की नुकत्याच ज्या परिस्थितीत बीड जिल्हा वावरतोय आणि ज्या पद्धतीच्या बदनाम्यांची डाग अंगावर घेऊन हा बीड जिल्हा सामाजिक चित्रात रंगवला गेलाय ना, त्यामुळं सर्वसामान्य लोकांची किंवा महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेची लक्ष केंद्रित करणाऱ्या या 6 नगरपालिका या ऐतिहासिक नगरपालिका ठरणार होत्या. कारण की प्रत्येक ठिकाणी कशा कशा पद्धतीच्या परिस्थित्या समोर येतात आणि बीडमध्ये किती बिहारीपणा आहे हे याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे हात पढे लिखे को फारसी ज्ञान, हात कंगन को आरसी क्या, ही अशी खूप चांगली म्हण आहे आणि ती म्हण कशा पद्धतीने प्रचलित होते यासाठी सगळ्यांचे लक्ष केंद्रित होते आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या मनातली जी शंका त्यांना ते अनुभवायला मिळालीच. बीडच्या शाहूनगर भागात आणि काही 2-3 बूथवर जो झालेला राडा, जी झालेली दगडफेक, जीव झालेली खुर्च्यांची फेकाफेक, तर दुसरीकडं गेवराई शहरामध्ये तो रंगलेला तो रणकल्लोळ, या 2 भूमिकेतून पुन्हा बीडला खाली माना घालण्याची वेळ आली. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं बीडची राजकारणाची परिस्थिती आणि ज्या पद्धतीने राजकीय कार्यकर्त्यांचा प्रवास हा नेहमीच अधोरेखित करण्यासारखा प्रत्येक जनतेला वाटतो. कारण की आजपर्यंत निवडणुका झाल्या आणि बीड जिल्ह्यात शांततेत निवडणुका पार पडल्या असं कधीच झालेलं नाही. कदाचित ही गोष्ट अगोदरच्या काळामध्ये दुसऱ्या खेड्यागावात दुसऱ्या परिस्थितीमध्ये जाणवत होती, पण ती परिस्थिती कुठं ना कुठं तरी ही नेहमी बीड जिल्ह्याच्या ठपक्यावर पडत होती, हे मात्र निश्चित. त्या पद्धतीनं गेवराई शहरामध्ये ज्या पद्धतीचे रणकल्लोळ हे पाहायला मिळालं आणि ज्या परिस्थितीत ते रणकल्लोळ निर्माण झालं ना, त्याचं विवेचन करणं फार गरजेचं आहे. गेवराई शहरातली त्या उर्दू शाळेच्या त्या बूथवर झालेली राजकीय उचकाउचकी, खऱ्या अर्थानं अशा पद्धतीच्या उचक्या या सामाजिक स्वास्थ्यासाठी कधीही चांगल्या पद्धतीचं आणि व्यवस्थित कधीही आयुष्याची खेळणं हे कधीही योग्य नसतं. कारण की 2 मिनिटाचा झालेला तो उपहारास खऱ्या अर्थानं सामाजिक जीवनात त्याचा काय रणकल्लोळ माजेल हे कधीही कोणी सांगू शकत नाही. आणि नेमकं तेच झालं. नातेसंबंध सुद्धा खुंटीला टांगून ठेवले. ज्या नातेसंबंध जपण्यासाठी माणूस आयुष्यभर आपलं चंदनासारखं झिजवतं, प्रत्येक नात्यांमध्ये गोडवा राहावा यासाठी नेहमी प्रयत्नशील राहतं. पण राजकारण ही अशी गोष्ट आहे आणि सत्ताकारण ही अशी भूमिका आहे की माणसाला नात्यातूनही उठवते, याचीही प्रत्यक्षरित्या दर्शवणारी ही घटना. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं त्या भाजपच्या उमेदवाराच्या परिस्थितीवर किंवा ज्या परिस्थितीत त्यांच्यावर केलेले ते विडंबन खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं जिवारी लागतात ते जर अनुभवायचे असतील तर ही प्रत्यक्ष घटना आहे. ज्या पद्धतीने ही घटना तिथं परिस्थिती निर्माण झाली आणि त्या परिस्थितीचं कशा पद्धतीनं रणकल्लोळामध्ये प्रदर्शित झाली हे आपण सगळ्या प्रसार माध्यमांवर व समाज माध्यमांवर पाहिले. खऱ्या अर्थानं अशा पद्धतीच्या भूमिका कार्यकर्त्यांसाठी किती घातक आहेत. कारण की या घटनेमध्ये जो काही परिस्थिती भोगली ती कार्यकर्त्यांनी भोगली, नेते मात्र सुरक्षित. कारण की इकडं आतकरे असतील किंवा तिकडं डावकर असतील, या दोघांच्या जीवावर बेतलेल्या या घटना आहेत. सुरुवातीला ज्या पद्धतीनं अमृत डावकरांच्या परिस्थितीच्या संदर्भातले पोस्ट फेसबुकवर फिरल्या, काही समाज माध्यमांवर काही गोष्टी चित्रित झाल्या आणि त्यानंतर त्यांच्या अंगावरचे वण पाहिल्यानंतर आणि त्यांना झालेल्या इजा पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं मनात प्रश्न पडला
की नेत्यांचे कार्यकर्ते होणं किंवा नेत्यांचं पीए होणं किती धोकादायक आहे हेही या घटनेवर लक्षात आलं. तर दुसरीकडे कालच आतकऱ्यांची मुलाखत जेव्हा एका वाहिनीने दाखवली आणि हाताला झालेल्या शस्त्रक्रियेची बाजू घेऊन ज्या पद्धतीनं आतकऱ्यांचे विधानं सामाजिक परिस्थितीची उकल करायला लागले, खऱ्या अर्थानं हाच का राजकीय भूमिकेचा खरा विमर्श आहे का, हाच प्रश्न आता सगळ्यांच्या समोर उभा आहे. सत्ता समीकरण बाजूला राहिलं, राजकीय भूमिका बाजूला राहिली. वास्तविक स्वरूपात जो लोकशाहीचा मूळ आत्मा आहे तो मूळ आत्माच इथं मरतोय. कारण की हे सगळे उत्सव हे लोकांसाठी आहेत. लोकांपर्यंत आपल्या माध्यमातून जनसेवा घडावी यासाठी निर्माण झालेली ही पर्वणी आहे. परंतु ही पर्वणी ज्या पद्धतीने आम्ही उपभोगायला लागलो आणि ज्या पद्धतीने या पर्वणीचं रूपांतर अराजकतेमध्ये व्हायला लागलंय, त्याच्यामुळं काय परिस्थिती आज महाराष्ट्रात येऊन ठेपली ना, याचे हे सगळे मूर्तिवंत उदाहरण आहे. कारण जनसेवेसाठी हे राजकारण करणं हे सामाजिक भाग आहे, पण जनसेवेसाठी राजकारण न करता स्वतःच्या सत्ता पिपासूसाठी जर ही राजकारणाची भूमिका जर निर्माण होत असेल, तर खऱ्या अर्थानं या राजकारणाच्या भूमिकेत आणि या लोकशाहीच्या मूळ बीजामध्ये किती घातपाताची भूमिका दडलेली आहे हे आता सिद्ध होत आहे. ज्या महापुरुषांनी या सगळ्या गोष्टीची वेदना स्वतःच्या जीवनात जे आसूड आहेत, स्वतःच्या घरावर तुळशीपत्र आहेत, हे सर्वसामान्य सर्वजन हिताय सर्वजन सुखाय यासाठी निर्माण केलेली व्यवस्था. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं या राजकारणाची भूमिका बदलत चाललेली आहे, राजकारणाची स्वरूप बदलत चाललेलं आहे आणि बाहुबलावर आणि पैशाच्या जोरावर ज्या पद्धतीनं राजकीय समीकरणं बांधली चाललीत ना, त्याचं या रणकौलामध्ये कशा पद्धतीने रूपांतर होतं ती गेवराईची घटना ही जिवंत आहे. खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीचा सार एकच आहे की जनतेच्या भूमिकेच्या विकासाच्या भूमिका मांडण्यासाठी केलेली ही जी बीजारोपण आहेत ती जनतेच्या विकासासाठी आहे का जनतेला अहमपणा दाखवण्यासाठी, हेच कळायला मार्ग नाही. आणि मात्र महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला विचारात घेतल्यानंतर सामाजिक परिस्थितीमध्ये विकास का खुंटतोय, तर त्याची हे प्रमुख कारण आहेत, तेही आपल्याला आज लक्षात घेणं गरजेचं आहे. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं स्वतःची मक्तेदारी आणि स्वतःचा अधिकारशाही या समाजात वावरण्याची जी पद्धत रूढ झालेली आहे, ती रूढ झालेली पद्धत मोडणं गरजेचं आहे. त्यामुळेच बहुधा नितीन गडकरी साहेब आणि मोदी साहेब आज प्रयत्नशील आहेत. कारण की गडकरी साहेब एकीकडे म्हणतात की राजकारण हा असा समाजसेवेचा वसा आहे की ते घेण्याच्या अगोदर तुमच्या उदरनिर्वाहाची परिस्थिती भागावी यासाठी तुम्ही प्रयत्न करा. जेव्हा लक्षात येतंय की तुमच्या उदरनिर्वाहाची साधनं तयार आहेत, तेव्हा जनसेवा म्हणून तुम्ही राजकारणात या. किंवा मोदी साहेब जेव्हा म्हणतात की घराणेशाही या राजकारणात नसली पाहिजे, सर्वसामान्य माणसाच्या हातात हे सत्ता समीकरणाच्या चाव्या गेल्या पाहिजेत, तरच खऱ्या अर्थानं देशाचा विकास होईल. या दोन्ही गोष्टी जर आयरणीवर तपासून पाहिल्या तर खऱ्या अर्थानं समाजासाठी दिलेली ही खूप मोठी माइलस्टोन आहेत, खूप मोठे नंदादीप आहेत. पण हे नंदादीप स्वीकारण्याची परिस्थिती आमच्यात आहे का? सर्वसामान्य माणसाच्या मधून निघालेला कार्यकर्ता सर्वसामान्य माणसाचा प्रतिनिधी म्हणून जेव्हा काम करतो तेव्हाच शहराचा आणि गावाचा विकास होतो. आणि तोच विचार बाबासाहेबांनी अंगीकारला होता. आता राजाची निवड राजा करणार नाही, राजाची निवड ही प्रजा करणार आहे, ही जी संकल्पना बाबासाहेबांनी बोलून दाखवली होती त्याच्या मागे हेच कारण होतं. पण ज्या पद्धतीच्या आजच्या परिस्थिती आमच्या समोर मांडल्या जात आहेत, ज्या पद्धतीने या समाज व्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीचं विध्वंसक रूप दाखवलं जात आहे आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वतःच्या सत्ता समीकरणासाठी ज्या पद्धतीच्या आहुत्या या कार्यकर्त्यांच्या दिल्या जातात ना, तेच खऱ्या अर्थानं आज या जनतेने स्वतःच्या बुद्धी कौशल्यावर घासून पाहावं. कारण की समाजात
एवढ्या पद्धतीच्या आपमतलबीपणा आणि एवढ्या सामाजिक परिस्थिती वायाला जावी यासाठी जर या पद्धतीचे प्रतिनिधित्व आम्ही समाजाच्या नेत्यांच्या हातात देत असू तर असे नेते नसलेले बरे. कारण की सामाजिक परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं दोघांचा समतोल राहून समाजाचा विकास हा 100% झाला पाहिजे. हीच संकल्पना लोकशाहीची आहे आणि खऱ्या अर्थानं हीच लोकशाही आम्हाला जी कार्य म्हणजे नेत्यांना बळ देते, असीमित अधिकार देते. ती अधिकाराची मूळ संकल्पना आहे की हा विकास सर्वसामान्यांच्या शेवटच्या पायदानापर्यंत पोहोचला पाहिजे. पण काय वास्तविक स्वरूपात आणि कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींचं विवेचन होत आहे हे आज आम्ही आमच्या बुद्धी कौशल्यावर तपासल्यानंतर खऱ्या अर्थानं आज बदल हा काळाची गरज आहे. कार्यकर्ता हा सर्वसामान्यातूनच निर्माण व्हावा ही काळाची गरज आहे. आणि ही जर परिस्थिती निर्माण झाली तरच खऱ्या अर्थानं आम्ही या लोकशाहीला जोपतोय किंवा या लोकशाहीला पोहोचण्याचं आम्ही कर्तव्य करतोय हे समजलं जाईल. नाहीतर हे राजे गेले ते राजे आले असंच वेळ आमच्यावर म्हणण्याची येईल. त्यामुळं सामाजिक परिस्थितीमध्ये खूप काही बदल गरजेचे आहेत. त्यासाठी आपण तयार झालं पाहिजे. जोपर्यंत जनता तयार होत नाही तोपर्यंत आमच्यावरची लादलेली ही मक्तेदारी संपणार नाही. त्यामुळं कोणत्याही गोष्टीचा विचार करताना काळाची गरज ही आहे की कुणाच्या आई बहिणीवर जाऊन कोणाच्या माय मावल्यावर जाऊन राजकारणाची समीकरणं जर आमच्या पदरात पाडून घेता येत असतील तर ती समीकरणं त्यांनाच लखलाभ. सर्वसामान्य जनतेसाठी ही परिस्थिती नाहीये. आणि सर्वसामान्य माणसाचा जर विकास करायचा असेल तर सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू करून सर्वसामान्यापर्यंत आपल्या विकासाचं विजन पोहोचवणं म्हणजेच खऱ्या अर्थानं समाजसेवा करणं आहे किंवा राजकारणाची खरी सूत्रबद्ध आहे. आणि नेमकं ही सूत्रबद्ध या महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला पाहण्याची जी भूमिका देणं गरजेचं आहे ते खऱ्या अर्थानं बीड जिल्हा हा या गोष्टीमध्ये अपयशी ठरतो की काय हाच प्रश्न आता सगळ्यांच्या समोर उभा आहे. त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या काही मी बोललोय याबद्दल तुम्ही किती सहमत आहात किंवा याबद्दल तुम्हाला काय वाटतं निश्चित कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.